नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणात सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. अर्थकारण आणि आर्थिक नियोजनाच्या जगात आजकाल अतिशय वेगाने बदल होत आहेत. जागतिक अर्थव्यवस्था आता इतकी गुंतागुंतीची होत चालली आहे की अशा वेगाने बदलणाऱ्या वातावरणात जर तग धरून राहायचं असेल तर जुन्या आणि पारंपरिक पद्धतींना चिकटून राहून चालणार नाही. म्हणूनच आज आपण अशा एका आधुनिक आर्थिक मॉडेलचा अभ्यास करणार आहोत जे पारंपरिक चौकटी पूर्णपणे मोडून काढतं आणि बजेटिंगला एक अगदी नवीन आयाम देतं. पण या नवीन संकल्पनेकडे वळण्यापूर्वी एका अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाचा विचार करूया. आपलं पारंपरिक बजेट वर्षाच्या शेवटी अचानक कालबाह्य किंवा आउटडेटेड का वाटू लागतं? आता बघा, समजा जानेवारी महिन्यात एखाद्या कंपनीने किंवा संस्थेने संपूर्ण वर्षाचं बजेट अगदी पक्क करून ठेवलं, पण अचानक सप्टेंबर महिन्यात जागतिक पुरवठा साखळीत काही मोठा व्यत्यय आला किंवा कच्च्या मालाचे दर गगनाला भिडले तर काय होईल? जानेवारीत केलेलं ते नियोजन पूर्णपणे कुचकामी ठरेल. आर्थिक वर्ष संपेपर्यंत कागदावरचे आकडे आणि जमिनीवरची प्रत्यक्ष परिस्थिती यात जमीन आसमानाची तफावत दिसते. कारण आपली जुनी पद्धत भविष्यात अचानक होणारे हे बदल गृहीतच धरू शकत नाही. मग या जुन्या पद्धतीतील हीच ताठरता कशी दूर करता येईल, वास्तवाला धरून कसं राहता येईल, यावरच आज आपण फोकस करणार आहोत. तर सर्वात आधी पाहूया रोलिंग बजेट म्हणजे नक्की काय आणि याचा हा सातत्यपूर्ण दृष्टिकोन कसा असतो. रोलिंग बजेट, ज्याला कंटिन्युअस बजेट किंवा सतत चालणाऱ्या बजेट असंही म्हटलं जातं, ती अर्थनियोजनाची एक अतिशय नाविन्यपूर्ण पद्धत आहे. ही पद्धत समजून घ्यायची असेल ना, तर एका पुढे सरकणाऱ्या क्षितिजाची म्हणजेच मूव्हिंग हॉरायझनची कल्पना करा. जसं आपण पुढे एक पाऊल टाकतो तसं क्षितिजही बरोबर एक पाऊल पुढे सरकतं. अगदी तसंच या बजेटमध्ये सध्याचा काळाचा एक टप्पा संपला की लगेचच पुढच्या काळासाठी नवीन नियोजन जोडलं जातं. पारंपरिक बजेटसारखं हे वर्षातून एकदाच बनून कुठल्याशा फाईलमध्ये बंद करून ठेवलं जात नाही. ही एक कधीही न थांबणारी प्रवाही अशी प्रक्रिया आहे जी संस्थेला कायम भविष्यासाठी सज्ज ठेवते. आता प्रत्यक्ष कामाच्या पातळीवर हे बजेट कसं चालतं त्यासाठी कॅलेंडर शिफ्टची पद्धत पाहूया. ही कॅलेंडर शिफ्ट नक्की कशी होते हे समजून घेणं खरंच खूप रंजक आहे. कारण ही केवळ एक तांत्रिक प्रक्रिया नाही, तर विचारसरणीत होणारा एक मोठा बदल आहे. समजा जानेवारी ते डिसेंबर असं 12 महिन्यांचं बजेट तयार आहे. जेव्हा पहिला महिना म्हणजे जानेवारी संपतो तेव्हा संस्थेतील अधिकारी केवळ कागद पुढे ढकलत नाहीत, ते त्या संपलेल्या महिन्याचे प्रत्यक्ष आकडे तपासतात, मूल्यमापन करतात, कुठे खर्च जास्त झाला आणि कुठे कमी याचा सखोल अभ्यास करतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यानंतर बजेटच्या शेवटच्या टोकाला पुढच्या वर्षाचा नवीन जानेवारी महिना जोडला जातो. एक महिना वगळला आणि अनुभवाच्या आधारावर एक नवीन महिना जोडला, ज्यामुळे संस्थेकडे नेहमी पुढील अचूक 12 महिन्यांचं अद्ययावत चित्र तयार असतं. आणि हे चक्र असंच अविरत चालू राहतं. जसा फेब्रुवारी महिना संपतो तसं नियोजन थेट पुढच्या वर्षाच्या फेब्रुवारीपर्यंत सरकतं. आता हे इतकं महत्त्वाचं का आहे? कारण पारंपरिक पद्धतीत आर्थिक वर्षाच्या शेवटी मार्च एंडिंगची जी एक मोठी धांदळ उडते ना, ती यामध्ये पूर्णपणे टळते. व्यवसाय किंवा सरकारकडे कायम पुढील 12 महिन्यांचा एक अतिशय स्पष्ट मार्ग किंवा रनवे उपलब्ध असतो. वर्षाच्या शेवटी अचानक निधी संपण्याची भीती नाही किंवा घाईघाईने निर्णय घेण्याची वेळही येत नाही. अत्यंत शांत डोक्याने तयारी करण्यासाठी हा एक भक्कम मार्ग आहे. या गतिशील पद्धतीचे मुख्य फायदे काय आहेत ते जाणून घेऊया. विशेषतः लवचिकता आणि जागरूकता या अंगाने आपण याचा विचार करू. जुन्या आणि नव्या पद्धतीमधला हा फरक समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. पारंपरिक बजेट हे एखाद्या दगडावर कोरलेल्या रेषेसारखं असतं. वर्षातून एकदाच बनवलं जातं आणि त्यानंतर बाजारात कितीही उलथापालट झाली तरी त्यात सहसा बदल करता येत नाही. त्यामुळे ते खूप वेगाने वास्तवापासून दूर जातं. याउलट विचार करा, रोलिंग बजेट हे एका जिवंत आणि श्वास घेणाऱ्या दस्तऐवजासारखं असतं. ते दर महिन्याला किंवा दर तिमाहीला अपडेट होत असतं. त्यामुळे ते केवळ कागदावरचं स्वप्नरंजन राहत नाही, तर सद्यस्थितीला धरून असतं आणि आपल्याला प्रत्येक क्षणी अगदी वास्तववादी निर्णय घ्यायला मदत करतं. या मॉडेलचे आणखी काही खूपच प्रॅक्टिकल फायदे आहेत. समजा एखाद्या बाजारपेठेत अचानक महागाई वाढली. अशा वेळी संस्थेला आपल्या खरेदीच्या धोरणात तातडीने बदल करावा लागतो. रोलिंग बजेटमध्ये नेमकी हीच लवचिकता मिळते. वारंवार बजेटचं पुनरावलोकन होत असल्याने भविष्यात काय वाढून ठेवलंय याची सतत जाणीव राहते. कुठे खर्च कमी करायचा, कुठे वाढवायचा याचं सतत नियोजन होत असल्यामुळे संपूर्ण संस्थेमध्ये एक प्रकारची कडक आर्थिक शिस्त येते. थोडक्यात सांगायचं तर अस्थिर आणि सतत बदलणाऱ्या बाजारपेठेचा खंबीरपणे सामना करण्यासाठी ही पद्धत एक अतिशय प्रभावी ढाल म्हणून काम करते. आता थिअरीकडून आपण थेट वास्तवाकडे येऊया. भारतात याची प्रत्यक्ष अंमलबजावणी कुठे होतीये? तर याचं पहिलं उदाहरण आहे मध्य प्रदेश. ही सैद्धांतिक संकल्पना आता कागदावरून थेट भारतीय प्रशासनात कशी उतरली आहे हे पाहणं खरोखरच थक्क करणार आहे. 3 वर्ष होय, रोलिंग बजेटची ही संकल्पना लागू करणारं मध्य प्रदेश हे भारतातील पहिलंच राज्य ठरलं आहे.
आणि हे एक अतिशय ऐतिहासिक पाऊल आहे. सरकारी अर्थसंकल्प हे सहसा लाल फितीच्या कारभारात आणि परंपरेत अडकलेले असतात, त्यात सहजासहजी बदल होत नाहीत हे आपल्याला माहितीच आहे. अशा परिस्थितीत एका मोठ्या राज्याच्या प्रशासनाने आपला पूर्ण गाडा एका लवचिक 3 वर्षांच्या रोलिंग मॉडेलकडे वळवणं हा एक प्रचंड मोठा प्रशासकीय बदल आहे. या नियोजनाचे टप्पे कसे असतील हे पाहूया. मध्य प्रदेश सरकारने वित्तीय वर्ष 2026-27 पासून या रोलिंग बजेटची अंमलबजावणी करण्याचं निश्चित केलं आहे. यामध्ये 2026-27 हे पहिलं वर्ष, 2027-28 हे दुसरं वर्ष आणि 2028-29 हे तिसरं वर्ष असेल. आता या दीर्घकालीन नियोजनाचा सो व्हॉट फॅक्टर काय? तर मोठे पायाभूत सुविधांचे प्रकल्प किंवा लोकांसाठी असलेल्या कल्याणकारी योजना यांना दरवर्षी नव्याने निधी मंजूर करून घेण्याच्या प्रक्रियेत अडकून पडावं लागणार नाही. त्यांना पुढील 3 वर्षांसाठी निधीची सुरक्षित हमी मिळेल. दरवर्षी ही प्रणाली अपडेट होईल, ज्यामुळे सरकारचं दीर्घकालीन काम विना अडथळा आणि अतिशय वेगाने मार्गी लागेल. या महत्त्वपूर्ण धोरणाची घोषणा मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री जगदीश देवडा यांनी केली आहे. या घोषणेमागील मुख्य हेतू केवळ जुनी पद्धत मोडीत काढणं हा नाहीये, तर राज्याच्या संसाधनांचं अधिक उत्तम प्रकारे वाटप करणं हा आहे. आर्थिक वर्षाच्या शेवटी निधी परत जाईल या भीतीने घाईघाईने पैसे खर्च करण्याची जी एक प्रवृत्ती असते, ती या नवीन पद्धतीमुळे पूर्णपणे टाळता येईल. सरकारी पातळीवर अशा प्रकारच्या अद्ययावत आणि लवचिक आर्थिक मॉडेलचा स्वीकार करणं हे प्रशासनामध्ये अधिक पारदर्शकता आणि जबाबदारी आणण्याच्या दृष्टीने टाकलेला एक अत्यंत महत्त्वाचं पाऊल आहे. या विश्लेषणाच्या शेवटी आता एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. अस्थिर बाजारपेठांमध्ये रोलिंग बजेट हेच आर्थिक नियोजनाचं भविष्य बनेल का? सतत बदलणाऱ्या आणि अनिश्चिततेने भरलेल्या या जगामध्ये लवचिकता आणि तत्परता या गोष्टी साच्यात अडकलेल्या जुन्या पद्धतींची पूर्णपणे जागा घेतील का? हा प्रश्न खरोखरच विचार करायला लावणारा आहे. आजच्या या विश्लेषणातून मिळालेली माहिती अर्थकारणाकडे पाहण्याचा नक्कीच एक नवीन आणि प्रगल्भ दृष्टिकोन देईल, यात शंका नाही.